एकीकडे मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्याची लढाई सुरू आहे। मराठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत। मात्र लालबागच्या अभ्युदय नगर परिसरातील साईबाबा पथ महानगरपालिका शाळा गेल्या 6 वर्षापासून पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहे। शाळेची इमारत पाडण्यात आल्यानंतर आजही विद्यार्थ्यांना स्वतःच्या परिसरात शाळा उपलब्ध नाही। शाळा प्रवेशोत्सवाचा सरकारी कार्यक्रम जोरात सुरू असताना दुसरीकडे मुंबईमधील शाळांचं वास्तव सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई मराठी अस्मितेचं केंद्र, पण याच मुंबईत मराठी शाळांच्या अस्तित्वासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडत आहेत, तर काही ठिकाणी विद्यार्थी संख्या घटत चालली आहे। मात्र लालबागमधील साईबाबा पथ महानगरपालिका शाळेची समस्या वेगळीच आहे। कारण ही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेली नाही, तर गेल्या 6 वर्षांपासून शाळेची इमारतच अस्तित्वात नाही। 2020 मध्ये धोकादायक ठरलेली इमारत पाडण्यात आली। त्यानंतर येथील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये हलवण्यात आलं। शाळेची तातडीने पुनर्बांधणी होईल अशी अपेक्षा होती, मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे हा प्रकल्प रखडत गेला। मी सध्या उभा आहे मुंबईच्या अभ्युदय नगर या परिसरामध्ये आणि हा संपूर्ण अभ्युदय नगरचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेची एक साईबाबा पथशाळा होती आणि ती जमीनदोस्त करण्यात आली। आपण सध्या पाहिलं तर अगदी मिंट कॉलनी मोनोरेल स्थानक आपल्याला पाहायला मिळते आणि या मिंट कॉलनी मोनोरेल स्थानकाच्या अगदी काही हाकेच्या अंतर, अगदी स्थानकाच्या बाजूला म्हटलं तरी चालेल, या अंतरावर ही शाळा या ठिकाणी होती। मात्र आता ती शाळा इथे नाहीये। 2020 मध्ये ही इमारत पाडली गेली आणि त्यानंतर या शाळेचे दरवाजे पुन्हा उघडलेच नाही। गेली 6 वर्ष या परिसरात सुमारे 700 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। काही विद्यार्थ्यांनी तर आपली संपूर्ण शालेय कारकीर्दच दुसऱ्या शाळांमध्ये पूर्ण केली। आता अखेर बीएमसीने या सगळ्या संदर्भात 58 कोटी रुपयांची निविदा काढली आणि आधुनिक 10 मजली शाळेचं स्वप्न पुन्हा एकदा दाखवलं जाते। या ठिकाणी 10 मजली शाळा कधी उभी राहणार असा प्रश्न या स्थानिक जनता विचारते। आज परिस्थिती अशी आहे की ज्या परिसरातील हजारो कुटुंबांसाठी महानगरपालिकेची मराठी शाळा हा शिक्षणाचा आधार होती, त्या ठिकाणी फक्त रिकामी जागा दिसत आहे। स्थानिक नागरिकांसह माजी विद्यार्थ्यांमध्येही याबाबत नाराजी आहे, कारण अनेक पिढ्यांनी या शाळेतून शिक्षण घेतलं, घडल्या आणि मोठ्या झाल्या, पण नव्या पिढीला स्वतःच्या परिसरातील शाळाच उपलब्ध नाही। दरम्यान बीएमसीने आता 58 कोटी रुपयांची निविदा काढली असून 10 मजली आधुनिक शाळेचा आराखडा तयार करण्यात आला आहे। मात्र 6 वर्षांचा विलंब हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे। अंदाजे 2020ला ती शाळा मोडकळीस आलेली म्हणून ती पाडण्यात आली। 4 माळ्याची इमारत होती आणि जवळजवळ 1274 स्क्वेअर मीटरचा तो पूर्ण प्लॉट होता। जवळजवळ 700 विद्यार्थी बाहेर आहेत आज, म्हणजे पेरू कंपाऊंड, परमानंदवाडी अशा शाळेमध्ये त्यांना शिफ्टिंग केलेलं आहे। कोविडच्या ज्या वर्षामध्ये 4 ते 4.5 वर्षामध्ये प्रशासनाकडे त्याचा सगळा ताबा होता, नगरसेवक नियुक्त नव्हते झाले, त्याच्यामुळे त्यांनी अंदाधुंदी कारभार केले, त्यांचा जो बोले तो कायदा। किरण तावडे यांनी शाळेच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे। मराठी शाळा टिकवायच्या असतील तर केवळ घोषणा करून चालणार नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज मराठी शिक्षण वाचवण्याची चर्चा होत असताना लालबागमधील ही रिकामी जागा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे। कारण शाळा वाचवायच्या असतील तर सर्वप्रथम त्या उभ्या राहायला हव्यात आणि साईबाबा पथशाळेची पुनर्बांधणी आता आणखी किती काळ प्रतीक्षेत राहणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह धनंजय दळवी, पुढारी न्यूज।